निसर्गाची किमया कशी असते ते आज मी दाखवणार आहे. झालं काय, घरामध्ये भाजीपाला येतो, फळफळावर येतं, वेगवेगळं आपण स्वयंपाक करताना वेस्टेज निघत असतं. कांद्याचे टरफल आहेत, लसणाचे आहेत, भाज्यांचे देठं आहेत, फळांचे साली आहेत. ते फेकून न देता मी बऱ्यापैकी ते मातीत कुजवत असते आणि त्याचं खत बनवत असते. म्हणजे ते खत मला वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये थोडं थोडं देऊन मी त्यांना खत देते, म्हणजे ते माझी रोपं छान वाढतात. तर असंच मी एका पिशवीमध्ये रोप लावलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एक छोटासा एकदम छोटासा वेल आलेला होता. सुरुवातीला वाटलं हा कसला तरी वेल आलेला दिसतोय, आपण या वेलाला वाढवूया. मग तो थोडासा वेल वाढवल्यानंतर अगदी एक पेऱ्या एवढ्या मला अशा काकडीच्या आकाराचे फळं दिसले. म्हटलं छान मस्त काकडीचा वेल आलेला दिसतोय, छानपैकी वाढू द्यात. आणि मग आम्हाला असं वाटायला लागलं की आता छान काकड्या येतील. मग ते थोडासा वेल जसा जसा 15-20 दिवसांनी मोठा होत गेला तसं तसं ते फळ आकार घेऊ लागलं. मग त्याला गोल आकार यायला लागला. मग म्हटलं नाही अरे हे काकडी नाही आहे, हे कोहळ्याचं रोप दिसतंय. तसं तसं ते मोठं होत गेलं. अजून थोडं मोठं झाल्यावर त्याला एक बारीक वरून लव आली होती. मग अजून आता आम्हाला प्रश्न पडला हे नेमकं कशाचं फळ आहे. मग मी आमच्या एक फेसबुकवर ग्रुप आहे खडकी गच्ची आणि बाग, तर त्यावरती मी हा फोटो टाकला आणि त्यांना तिथं विचारलं की हे काय आहे. बऱ्याच जणांनी त्यांची मतं सांगितली आणि एका सदस्यांनी सांगितलं की हे खरबूजच आहे म्हणून. तर मग तसं तेव्हा तर खरबूज वाटतच नव्हतं. नंतर ती लव निघून गेली आणि अगदी गोल गरगरीत मोठं चांगला एवढा मोठा कोहळा आम्हाला दिसायला लागला. म्हटलं अरे चला कोहळाच आहे. माझा मुलगा अधूनमधून कोहळा खायला आणतो, तो आपल्या तब्येतीसाठी चांगलाच असतो. आणि मग काही दिवसांनी त्याच्यावर बारीक बारीक रेषा दिसायला लागल्या आणि मग मला जरा वाटलं की मग मुलगा म्हटला ग मम्मी हे खरबूज आलेलं आहे. खूप आनंद झाला की हा आपण कचऱ्यातून आपल्याला खरबुजाचं फळ मिळालंय. आणि एवढं मोठं हे आज जवळजवळ 1.5 ते 2 महिने झालेले आहे. एवढं मोठं फळ आपल्याला इथे मिळालेलं आहे. हे कुंडीत आलेलं फळ पाहून एवढा आनंद होतो की बस. तर मग मला त्याला एक थोड्या सुरुवातीला काही ठिकाणी चिरा पडायला लागल्या. मग एक आमच्या ग्रुपवरच्या सदस्यांनी सांगितलं की ताई त्या चिरा पडल्या तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, आतमधून असं काही स्त्राव येतो की ते सगळं चिरा बुजून जातात आणि मग तेच आपल्याला खरबुजाचं असं हे स्ट्रक्चर असं दिसतं. वरनं रेषा रेषा का दिसतात तर ते आतून जेव्हा फुटतं तेव्हा त्याला हे सगळं सील केलं जातं. निसर्ग विचार करायला लावतो आपल्याला हे कसं बनतं फळ. तर असाही माझा अनुभव मी तुमच्याशी मुद्दाम शेअर केलेला आहे. तुमचे पण अनुभव माझ्याशी आमच्या याच्यावर शेअर करा. धन्यवाद.